तर 15 दिवसात 5 किलो वजन कमी करण्यासाठी मला खूप लोक फोन करतात, प्रश्न विचारतात, हे नक्की होतं का? अशा बऱ्याच शंका त्यांच्यामध्ये असतात आणि म्हणूनच आस्क मी क्वेश्चन्स अशी एक पोस्ट मी शेअर केली होती आणि त्यामध्ये योगितानं मला हा प्रश्न विचारलाय की डिनरसाठी अप्रोप्रिएट फूड कोणतं की जे खाऊन तुमचं वजन वाढणार नाहीये. तर डिनरसाठी अप्रोप्रिएट फूड म्हटलं तर ते आहे प्रोटीन रिच फूड. प्रोटीन आणि फॅटचं कॉम्बिनेशन असलेलं फूड तुम्ही घेऊ शकता. डिनरमध्ये तुम्ही रॉ व्हेजिटेबल्स किंवा त्याचे ज्युसेस किंवा फ्रुट्स अशा गोष्टी अवॉइड करा, कारण याच्यामुळे तुम्हाला ब्लोटिंगचा प्रॉब्लेम, इंडायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अति प्रमाणात भाज्या खाणं पण काही योग्य नाहीये. तर शिजवून खाल्ल्या तर चालतील, व्हेजिटेबल्स सूप्स खाल्ले तर चालतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही फॅट आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन असलेलं जसं की पनीर किंवा चिकन किंवा फिश, एग्स अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला खरंच बारीक व्हायचं असेल तर खरंच कार्बोहायड्रेट कंट्रोल करा. म्हणजे यासोबत भाकरी, चपाती, भात, पास्ता, नूडल्स असे कुठलेही कार्ब्स तुम्ही घेऊ नका.